बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे। एका मंत्र्यानं अवादा कंपनी विरोधात 3 वेळा केंद्र सरकारला पत्र लिहिलेलं होतं। असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी पवार गटाच्या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अवादाला काम मिळू नये म्हणून केंद्राला पत्र लिहिलं होतं असं सुप्रिया सुळे म्हणालात। पत्रही त्यांनी द्यायची आणि खंडणीही त्यांचीच घ्यायची असाही प्रकार आहे। हाच आकाचा आका आहे असं सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत। बीड प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये देखील या पत्राचा उल्लेख असल्याची माहिती आहे। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। योगेश, सुमित, ज्या पद्धतीने बीड प्रकरणावरून अवादा कंपनीवरती टीका होते आणि साहजिकच आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील या प्रकरणी टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। काल शरद पवार गटाची बैठक पुण्यात पार पडली। या बैठकीत देखील सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जहरी अशी टीका केलेली आहे। ज्यावेळी धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती होते त्यावेळी केंद्र सरकारला याच अवादा कंपनीच्या विरोधात 3 पत्र ही लिहिण्यात आली होती। अवादा कंपनीला कामं मिळू नयेत अशा पद्धतीची ही पत्र आणि एकूण अवादा कंपनीच्या विरोधातली ही पत्र होती। मात्र एकीकडे अवादा कंपनीच्या विरोधात पत्र लिहायची आणि दुसरीकडे त्याच कंपनीकडून खंडणी मागायची अशा पद्धतीचा प्रश्न या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे। आणि मात्र धनंजय मुंडे यांचं नाव कुठेही घेतलेलं नाहीये। आम्ही विरोधात बसू मात्र नैतिकता पाळू अशा पद्धतीचं भूमिका, अशा पद्धतीचं वक्तव्य हे सुप्रिया सुळे यांनी कालच्या बैठकीत केलेलं आहे। आणि त्यामुळे निश्चितच या सगळ्या पत्राचा जो काही उल्लेख आहे तो जी बीड प्रकरणाची चार्जशीट आहे त्या चार्जशीटमध्ये सुद्धा या 3 पत्रांचा उल्लेख असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या पत्राच्या माध्यमातून आणखीन काही खुलासे होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने ही 3 पत्र केंद्र सरकारला लिहिण्यात आली होती त्यामुळे आकाचा आका नेमका कोण आहे हा देखील प्रश्न या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे। मात्र धनंजय मुंडे यांच्यावरती थेट त्यांनी कुठेही बोलणं टाळलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने संपूर्ण जो रोख सुप्रिया सुळे यांचा होता तो थेट धनंजय मुंडे यांच्याकडे होता। अशा लोकांसोबत काम करणं मला शक्य नव्हतं, कारण ज्यावेळी पक्ष फुटला 2 राष्ट्रवादी झाली, 1 राष्ट्रवादी राहिली असती तर धनंजय मुंडेंसोबत मला काम करावं लागलं असतं। मात्र बरं झालं पक्ष फुटला, त्यामुळे आता धनंजय मुंडेंसोबत मला काम करणं शक्य नव्हतं अशा पद्धतीचं वक्तव्य देखील काल सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत केलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।